हा खेड आणि पोलादपूरमधील कशेडी घाट. हा घाट पहिला एवढा डेंजर होता, त्या घाटातून गाडी चालवणं मुश्किल होत होतं. मुंबईवरून एकदा प्रवासी निघाला, तो सकाळी जर 7ला निघाला तर त्याला 24 तास रत्नागिरी पोहोचायला लागायची. कशेडी घाट असेल, परशुराम घाट असेल, हे संपूर्ण घाट फुल धोकादायक होते. गाडी चालवणं ड्रायव्हरला अवघड होतं. परंतु आता या घाटाचं वळण आणि या घाटाची दिशा संपूर्ण बदलून गेलेली आहे. पहिले या घाटामध्ये 20 आणि 30 गाडी चालवणं मुश्किल होतं. आता या घाटामध्ये गाडी ही 60, 70, 80 ने सुद्धा चालू शकते. एकेरी झाला ना पूर्ण. आणि एकेरी घाट म्हटलं की आनंद वेगळाच गाडी चालवण्यात. हे बघा, हे सगळ्या कोकणातल्या बायका या काम करून घराकडे निघाल्या. हा पुढे घाट बघा. या घाटाचं अस्तित्व आणि ह्या घाटाची वस्तुस्थिती अशी होती, ते उंच टावर डोंगरावर दिसतात. पहिला तिथून रस्ता होता. हा गव्हर्नमेंटने रस्ता डोंगराच्या पोटापोटाने कोरून इतका सुंदर रोड बनवलेला आहे, अप्रतिम अप्रतिम. याला नो चॅलेंज. आता मुंबईवरून तुम्हाला कोकण, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, चिपळूण असो, खेड असो, संगमेश्वर असो, हे तुम्ही मुंबईवरून एकदा निघाले अटल सेतूने, मोजून 5 तासात तुम्ही रत्नागिरीत टच होऊ शकता. असा रस्ता